नमस्कार मित्रांनो. आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आपल्याला ऑप्शन ट्रेड करताना कुठल्या प्रकारे सेटअप वापरायचा आहे, कुठले इंडिकेटर वापरायचे आहे, ट्रेड कसा घ्यायचा आहे, स्टॉप लॉस काय ठेवायचा आहे, टार्गेट काय ठेवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याकरता सगळ्या व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपल्या चॅनलची जी मेंबरशिप आहे ती मेंबरशिप आपण घेऊ शकता. 299 रुपये पर मंथ प्रमाणे मेंबरशिप आहे. त्यामध्ये तुम्हाला जे कोणी मेंबरशिप घेतील त्यांच्यासाठी, खास मेंबरसाठी आपण स्पेशली असे स्विंग ट्रेडिंगचे आपण चांगले चांगले का व्हिडिओ बनवत असतो, एज्युकेशनल व्हिडिओ बनवत असतो. ते मी तुमच्याबरोबर तुमच्यासाठी बनवले जातील आणि त्याबरोबर तुम्हाला यामध्ये टेलिग्राम चॅनलचा ऍक्सेस पण मिळेल. आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे. आता पब्लिक तर त्या ठिकाणी तुम्ही असा जॉईन करू शकता, पण जो प्रायव्हेट आहे त्यामध्ये तुम्हाला जे मी ट्रेड घेत असतो साठी किंवा ऑप्शन ट्रेडिंगसाठी, ते ट्रेड तुमच्याबरोबर मी शेअर करत असतो. त्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जा. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यासाठी आपले जे चार्जेस आहेत ते 1350 रुपये चार्जेस आहेत. 12 महिन्याचे चार्जेस 1350 रुपये आहेत. आपण त्या ठिकाणी ते पे केल्यानंतर ते तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागतो. त्या मोबाईलवरती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक येते आणि त्या लिंकवर आपण आपला ग्रुप जॉईन करू शकता. आता पहिली गोष्ट आहे का, सगळ्याच लोकांना असं वाटतं का ऑप्शन मध्ये पैसे जातात मग करायचं काय, ट्रेड कसा घ्यायचा. तर बघा, याच्यामध्ये ऑप्शन मध्ये काम करताना एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. खूप काही मगजमारी वगैरे काही सांगणार नाहीये. एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे का कशा प्रकारे ट्रेड घ्यायचा, किती ट्रेड घ्यायचे. एकदम कमीत कमी ट्रेड घ्यायचे, आपल्याला खूप काही ट्रेड घ्यायचे नाहीये. आपल्या सेटअप मध्ये जर बसला ट्रेड तरच घ्यायचा आहे. ठीक आहे, तर करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. बाजूला जरा दिवाळी चालू आहे. बाजूला म्हणजे सगळीकडेच अख्ख्या भारतामध्ये दिवाळी चालू आहे. गल्लीमध्ये फटाके वाजताय, त्याचा आवाज आपल्याला थोडा डिस्टर्बन्स त्याचा होणार आहे, सहन करावा लागेल. ठीक आहे. आणि मग आता इथे मी तुमच्या समोर जे दाखवणार आहे ते काय करणार आहे, पहिल्यांदा तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईट वरती दाखवणार आहे. तर ट्रेडिंग व्ह्यूची वेबसाईट वरती दाखवणार म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या याच्यामध्ये हा सेटअप भेटेल नाही भेटेल, हा इंडिकेटर भेटेल नाही भेटेल, ते मला माहिती. कारण तो मोबाईलमध्ये मला माहिती आहे की मोबाईलमध्ये तुम्हाला ईएमए क्रॉस जो आहे तो तुम्हाला तो एक वेगळा येतो, परत आणखीन एक इंडिकेटर, त्यामध्ये तुम्हाला सेटिंग करावं लागेल. तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. पण जर तुमच्याकडे ट्रेडिंग व्ह्यूचा ऍप जर असेल तर त्या ऍपमध्ये तुम्ही हा इंडिकेटर हे करू शकता, सेट करू शकता. किंवा मोबाईलच्या ऍपमध्ये सुद्धा तुम्हाला करू शकता सेट, पण त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे इंडिकेटर म्हणजे काय ईएमए 9 आणि ईएमए 20 किंवा ईएमए 50 जो आपण वापरणार आहे तो तुम्हाला वेगवेगळा सेट करावा लागेल. ओके. तर मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, काय गरज आहे त्याची, टाइम फ्रेम. आपण ऑप्शन मध्ये काम करतो म्हटल्यानंतर टाइम हा डिके होत असतो. हा टाइम हा त्यामध्ये ऑप्शन मध्ये सगळ्यात मोठा शत्रू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपल्याला 1 मिनिट टाइम फ्रेमची कॅन्डल त्या ठिकाणी वापरायची. तुम्ही म्हणाला हत्ती आहे, 1 मिनिटाची टाइम फ्रेम म्हणजे खूपच कमी झाली. ऑप्शन मध्ये 1 मिनिटाची टाइम फ्रेम वापरायची. त्यानंतर आपल्याला वापरायचे आहेत ईएमए, त्या ठिकाणी वापरायचं आहे 2150 आपल्याला ईएमए वापरायचा आहे. आणि गरज पडली तर 200 आपण वापरू शकतो. म्हणजे 21 ईएमए, 50 ईएमए आणि 200 ईएमए त्या ठिकाणी वापरायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपला जो स्टॉप लॉस असणार आहे तो आपला 20 पॉईंटचा स्टॉप लॉस. आणि टार्गेट जे आपलं असणार आहे ते टार्गेट पण आपण साधारणतः 20 पॉईंटचं टार्गेट ठेवणार आहोत. ठीक आहे. 20 पॉईंटचा स्टॉप लॉस, 20 पॉईंटचं टार्गेट. आणि आपला स्टॉप लॉस आपण ट्रायल करणार आहोत. काय, समजा 10 पॉईंट आपण वर गेलो का आपण घेतलेल्या रेटला आपला स्टॉप लॉस आपण त्या ठिकाणी मॉडिफाय करायचा. म्हणजे निदान आपलं कमीत कमी नुकसान तर होणार नाही आणि मार्केट वरती गेलं तर मग आपल्याला चांगली मुवमेंट बघायला भेटेल. म्हणजेच आपल्याला हा मेन स्टॉप लॉस 20 रुपयाचा, त्यानंतर 20 पॉईंटचा आपलं टार्गेट आहे. पण जर समजा 10 पॉईंट आपला गेन दिसला, घेतलेल्या रेटचा एकदा स्टॉप लॉस लावणे आणि शांत बसणे. तर ह्या काही कंडिशन आहेत, त्या कंडिशन फॉलो करायच्या आपल्याला, बरं का. नाहीतर काय होतंय, निवळ चला म्हणजे आंधळ दळतं, काय म्हणतो, आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी अवस्था होते. ठीक आहे. आणि मग आता इथे आपल्या समोर पहिल्यांदा मी हे सगळं डिलीट करतो. आणि आपल्याला काय काय वापरायचंय, आपल्याला त्या ठिकाणी ईएमए वापरायचे आहेत आणि त्यानंतर पिवट पॉइंट वापरायचे आहे. ठीक आहे. आपल्याला ईएमए वापरायचे आहेत आणि त्यानंतर पिवट पॉइंट आपल्याला वापरायचे आहेत. हे पिवट पॉइंट काय आहे, तर हे पिवट पॉइंट तुम्हाला मी काय मग सांगत असतो, सपोर्ट रेजिस्टन्स लेवल जे असतात तर ते आपल्याला दाखवायचं काम करतात, म्हणून आपल्याला ते वापर. आता इथे पहिल्यांदा आपल्याला इंडिकेटरच्या ह्या याच्यावरती ऑप्शन वरती यायचंय. तिथे आल्यानंतर तुम्हाला पहिला जो इंडिकेटर घ्यायचा आहे
तो इंडिकेटर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा बघा. हा EMA 921 आणि 200. तर हा जो इंडिकेटर आहे तो आपल्याला आपल्या यावरती सेट करायचा. इथे आपण सेट. त्यानंतर दुसरा इंडिकेटर आपला जो पिवट पॉईंट स्टँडर्ड आहे बघा, इथे पिवट पॉईंट स्टँडर्ड दिसतोय, तो आपल्याला त्या ठिकाणी सेट करायचा आहे. पिवट पॉईंट स्टँडर्ड आपण त्या ठिकाणी सेट केला. ओके, आता हे दोन इंडिकेटर आपण सेट केले, पण यामध्ये सेटिंग पण थोडी चेंज करायची. ओके, आता यामध्ये सेटिंग पण थोडी चेंज करायची आहे. तुम्ही बघा, आता इथे आपल्याला पहिल्यांदा सेटिंग चेंज करताना आपल्याला यावरती क्लिक केलं तर सेटिंग आपल्याला चेंज करता येते. ठीक आहे, सेटिंग आपण या ठिकाणी चेंज करूया. बघा, आता इथे सेटिंग वरती गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टाईल वरती यायचंय. पण स्टाईल वरती आलो तर आपल्याला या ठिकाणी 9 EMA नको आहे. नंतर हा SMA 9 पण नको आहे, ते डिलीट करूया. हे डिलीट केलं, हा डिलीट केला. आता या ठिकाणी 3च राहिलेत आपल्याकडं. मग हा 20 ला जरा आपण जी काही लाईन आहे त्याची ग्रीन करूया, म्हणजे आपल्याला एक साधारणतः बाय सिग्नल त्यातून भेटला असं. त्यानंतर जो 50चा आहे, 50ला आपण पूर्णपणे रेड करूया, म्हणजे तो जर क्रॉस केला, समजा आपल्या या ग्रीन लाईननी रेड लाईनला जर क्रॉस केलं तर मग आपल्याला एक चांगली मोठी मुवमेंट बघायला भेटेल किंवा आपला खरेदीचा चान्स राहील तो. म्हणून आपण त्या ठिकाणी जो काही 21 आहे तो आपला एक अडथळा आहे आणि आपण तो 21चा आपण त्या ठिकाणी वापर करायचा. आणि परत आपण त्या ठिकाणी करायचा वापर आपल्या 50चा. जर समजा 21 न 50ला जर क्रॉस केलं तर आपल्याला खरेदी करायची आहे. त्यानंतर 200 जो आहे, हा 200ला आपण या ठिकाणी एक असा ब्लॅक कलर देऊया आणि त्यालाही आपण जरा थोडं जाड करूया. ठीक, आता हा झाला आपला या ठिकाणी सेटअप. ओके, हा आपला सेटअप झाला. आणि मग आता आपल्याला यावरती ट्रेड कसा घ्यायचा आहे आपण ते आता या ठिकाणी इथे जाणून घेणार आहोत. आता ट्रेड घेण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची गरज आहे आपण ते सुद्धा इथे पण म्हणजे त्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी लक्षात घेणार आहेत आपण. आता बघा, इथे या ठिकाणी बिटकॉइन मी तुमच्या समोर लावलाय. आता बिटकॉइनचा जो आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला मी काही काही गोष्टी सांगतो. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते, जर आपला 21, 50 आणि 200 सगळे जे EMA आहेत ते जर एकाच वेळी जर क्रॉस करून वरती जर गेले तर एक चांगली मोठी मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. 21, 50, 200 जर एकाच वेळेस जर एकमेकाला क्रॉस करून वरती गेले तर एक चांगली मुवमेंट आपल्याला वरती बघायला त्या ठिकाणी भेटते. आता ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हा पिवट पॉईंट जो आहे तो पिवट पॉईंटच्या सेटिंग मध्ये चेंज करायचा आहे. हा जो पिवट पॉईंट आहे या पिवट पॉईंट मध्ये आपल्याला इथे त्याचा इनपुट जो आहे तो आपल्याला इनपुट ऐवजी बघा इथे या ठिकाणी काय तो आहे, पर डेली आहे, विकली आहे, मंथली आहे. आपण डेली करूया त्याला. ठीक आहे, आपण या ठिकाणी डेली केलं त्याला, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जे पिवट पॉईंट आपल्याला बरोबर भेटतील. आणि पिवट पॉईंट म्हणजे काय असतं, सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे असतात ना ते तो आपल्याला फॉलो करायचा प्रयत्न करतो. बघा इथे तुम्ही बघितलं तर या ठिकाणी एक चांगलं ऑब्झर्वेशन तुम्ही बघा, इथे ह्या पिवट पॉईंट पासून सपोर्ट घेतला आणि या पुढच्या पिवट पॉईंट पर्यंत जाऊन थांबला. 1000 पॉईंटची रॅली इथं या ठिकाणी बिटकॉईनने दिली, म्हणजेच इथे आपल्याला या ठिकाणी सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतं. पण आता हे मी तुम्हाला सांगतोय तर हे तुमच्या बिटकॉइन मध्ये पण चालेल, फॉरेक्स गोल्ड मध्ये पण चालेल आणि त्यानंतर ऑप्शन ट्रेड मध्ये आपल्याला खास वापर करायचा. ठीक आहे, आता ऑप्शन ट्रेडिंग साठी म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला इथे आपण इंडेक्स मध्ये ऑप्शन मध्ये आलो. निफ्टी 50चा आपण त्या ठिकाणी ऑप्शन, जनरली आपण निफ्टीच्याच ऑप्शन मध्ये जे विकली आहे त्यामध्येच काम करणार आहोत. आणि त्यानंतर हा 25,700चा जो कॉल आहे तो कॉल आपण या ठिकाणी आपण घेतला. ओके, आता इथे आपण बघूया काय काय आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. पहिली गोष्ट आपल्याला जो क्रॉसओव्हर जो आहे, आता क्रॉसओव्हर म्हणजे काय बघा, आता ही जी रेड लाईन आहे, कलर चेंज करतो बघा, ही रेड लाईन आहे, ही 21 EMA ची आहे, सॉरी ही 50 EMA ची आहे. ही लाईन ही 50 EMA ची लाईन आहे. त्यानंतर दुसरी एक लाईन आहे आपण घेतलेली जी आहे आपल्या हिरव्या कलरची. तर हिरव्या कलरची जी लाईन आहे 21 EMA ची लाईन क्रॉस करून आजची वरती गेली पाहिजे. ज्या ठिकाणी क्रॉस होईल त्या ठिकाणी आपल्याला बाय करायचं आहे आणि 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झाली गोष्ट. मग आपल्याला हे आपल्या डोळ्यासमोर आपल्या नजरेसमोर क्रॉसओव्हर झालं पाहिजे. एखादा म्हणून सर आता इथं एखादा असा पण झोपेतून उठला 11 वाजता, म्हणला यार सरने सांगितलं क्रॉसओव्हर आहे, क्रॉसओव्हरची इथं वरती, मग इथं ट्रेड घ्यायचा नाही. मग त्या ठिकाणी काय होईल, तिथून प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकते. आपल्या नजरेसमोर जो आहे, जो क्रॉसओव्हर जो आहे आपल्या नजरेसमोर झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला एक चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये रॅली बघायला भेटेल.
आता हा कालचा म्हणजे शुक्रवारचा जर तुम्ही हा सगळा बघितला असेल सेटअप, तर शुक्रवारच्या सेटअपनुसार तुम्ही बघू शकता बघा, हे तुमच्या डोळ्यासमोर इथं क्रॉसओव्हर झालं. ओके, 9:15च्या आसपास त्या ठिकाणी क्रॉसओव्हर झालं. इथे तुम्ही बघू शकता. हे जे तुम्ही क्रॉसओव्हर बघितलं असेल तर ते त्याचा रेट आपण या ठिकाणी याला टाकूया बघा. इथे हा जो क्रॉसओव्हर आहे हा तुमच्या डोळ्यासमोर अराउंड आपण असं पकडूया का जो कॉल आहे त्याचा साधारणतः 53 रुपयाच्या आसपास त्यांनी क्रॉसओव्हर झाला. आता आता क्रॉसओव्हर झाल्यानंतर 53 म्हटल्यानंतर आपलं त्या ठिकाणी जो स्टॉप लॉस असणार तो किती असणार आहे? आपला स्टॉप लॉस 33 रुपयाच्या आसपास असणार आहे. ओके, पण आता त्याच्यानंतर तो खाली गेलाच नाहीये. आपण बघूया मग आपण त्याला त्या ठिकाणी जर समजा एखाद्या वेळेस आपण करू शकतो, हा जो त्याच्या खालचा जो पिवट पॉईंट आहे बघा, ही जी पिवट पॉईंटची रेस तुम्हाला दिसते, तो पिवट पॉईंट हा तुमचा त्या ठिकाणी आपण एक सपोर्ट मानूया. आपल्याला जर ठीक आहे आपण मानलेला स्टॉप लॉस 20 रुपये आहे, तो अराउंड इथे येतोय आपला, पण आपला तो काही स्टॉप लॉस वाजला नाहीये. आणि त्यानंतर जे आपलं टार्गेट आपण ठेवणार आहोत ते टार्गेट आपण काय ठेवायचं आहे? आपलं टार्गेट त्यामध्ये आपल्याला 20 पॉईंटचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवायचं. आता जर 53 रुपये, पण त्या ठिकाणी जो कॉल आहे तुमचा कॉल तुम्हाला एटीएम कॉल घ्यावा लागेल, म्हणजे ऍट द मनी कॉल. तुम्ही एखादा ओटीएम घ्याल खूप लांबचा आणि मग म्हणाल 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 20 पॉईंटचं टार्गेट, ते एटीएमचा कॉल घ्या किंवा आयटीएमचा कॉल घ्या. आता या ठिकाणी आपण जर 53 आहे तर आपलं जे टार्गेट असणार आहे ते टार्गेट आपल्याला ठेवायचं किती रुपयाचं? टार्गेट आपल्याला 73 रुपयाचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवायचंय. मी मला थोडं मिनिमाइज करतो म्हणजे तुम्हाला असं क्लिअर करतील बघा. इथं आपलं टार्गेट पाहिजे काय आहे? टार्गेट आपलं पहिलं टार्गेट 73 रुपयाचं आहे. मग आता इथे हा एक आपला बायचा सेटअप जो आहे तो बायचा सेटअप इथे या ठिकाणी तयार झाला आणि त्यानंतर आपल्याला इथपर्यंत हे आपलं टार्गेट आहे. पण आपलं काय आहे ठरलेलं, ज्यावेळेस आपण त्याला बाय करतो, बाय केल्यानंतर 10 पॉईंट गेल्यानंतर किंवा 15 पॉईंट गेल्यानंतर जो बायचा रेट होता तो आपला त्या ठिकाणी स्टॉप लॉस राहील. म्हणजे हा स्टॉप लॉस आपला इथे हा आपला स्टॉप लॉस आता आपला कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस आला. आणि त्यानंतर मग आपण बघतोय का तिथून तो 73 पासून मग परत तो 90 पर्यंत गेला, आणखी 20 पॉईंट गेन झाला. मग आपला 20 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस त्या ठिकाणी ठेवूया. आणि किंवा तर मग आपण त्याला असंही करू शकता, इथे तुमचा एकदा बाय झाल्यानंतर 20 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस राहील आणि त्यानंतर तुमचा जो आहे 50 EMA थोडा वरती आला का 50 EMA चा स्टॉप लॉस मॉडिफाय करत चालायचं. आणि तो स्टॉप लॉस जिथं वाजेल, आता हा स्टॉप लॉस तुमचा पार इथे वाजलाय बघा, या ठिकाणी वाजलाय स्टॉप लॉस. कितपर्यंत वाजलाय? जवळजवळ अराउंड हा स्टॉप लॉस बघितला तर अराउंड तुमचा 140 रुपयाच्या आसपास तुमचा स्टॉप लॉस वाजलाय. म्हणजेच इथे या ठिकाणी आपण बघतोय का 53 रुपयाचा कॉल हा 140 रुपयापर्यंत गेला. एवढी मोठी रॅली तुम्हाला त्या ठिकाणी वन मिनिटच्या टाइम फ्रेमवरती बघायला भेटली. आता पण काय काय ट्रेड आपल्याला टाळायचे पण आहेत. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, आता इथं आपण बघतोय का हा जो ट्रेड आहे बघा, इथे या ठिकाणी क्रॉसओव्हर झालंय. पण आता हे क्रॉसओव्हर आपल्याला कुठं झालं पाहिजे? क्रॉसओव्हर आपल्याला पिवट पॉईंट जो आहे तर पिवट पॉईंटच्या जो आहे आपला जो पिवट पॉईंटच्या बॉटम आणि किंवा म्हणजे पिवट पॉईंटच्या जवळ खालच्या साईडला, म्हणजे थोडं पिवट पॉईंटच्या थोडं वरती आल्यानंतर क्रॉसओव्हर झाला पाहिजे. आता हा क्रॉसओव्हर आपल्याला कुठे दिसतोय? हा आपल्याला रेजिस्टन्स झोनला दिसतोय. तो क्रॉसओव्हर आपल्याला त्या ठिकाणी नाही ऍक्सेप्ट करायचा, आपल्याला ट्रेड नाही घ्यायचा, आपल्याला बॉटमला ट्रेड घ्यायचा आहे. पण दुसरा आपण या ठिकाणी बघूया बघा. आता परत इथे आपल्याला काय दिसतंय बघा, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत फॉल आलाय थोडासा आणि इथे एक क्रॉसओव्हर झालाय. तर ह्या क्रॉसओव्हरला मग आपण त्या ठिकाणी जो आहे तर आपण इथे बाय केलं त्याला. त्यानंतर बघा इथून त्याने जो 120 रुपयाची रॅली दिली, 80 रुपयापासून 120 ची रॅली दिली. तर ह्या पद्धतीने आपल्याला ट्रेड जे आहे ते ट्रेड आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. आणि अशा ट्रेड म्हणजे काही आपल्याला ह्या टाइम फ्रेम नुसार ट्रेड घ्यायचे, 1 मिनिट टाइम फ्रेम नुसार आणि 2150च्या EMA क्रॉसवरती घ्यायचे. जो आपला पिवट पॉइंट रेजिस्टन्स आहे किंवा पिवट पॉइंट सपोर्ट आहे, जर आपला पिवट पॉइंट सपोर्टच्या आसपास जर आपला समजा एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज क्रॉसओव्हर जर झालं तर आपल्याला बाय करायचे आहे. रेजिस्टन्सच्या आसपास जर क्रॉसओव्हर झालं तर शक्यतो ट्रेड टाळायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण जर ट्रेड जर केले तर तुम्हाला चांगले ट्रेड तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटू शकतात. आता तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला आपल्या इंडेक्समध्ये वापरता येईल का? आपण जरा ते थोडंसं बघूया बघा. इंडेक्स वरती आपण हा जो फॉर्म्युला आहे तो वापरता येतो का? तर ते जर तुम्ही बघितलं तर त्याचं पण उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल बघा. आता इथे आपण बघतोय का इथे पण आपल्याला या ठिकाणी क्रॉसओव्हर बरोबर झालेला आहे. या ठिकाणी बघा इथे हे क्रॉसओव्हर आपल्याला इंडेक्स वरती झाले. अराउंड जवळजवळ त्याचा रेट जर बघितला आपण तर कुठपर्यंत आहे रेट? 25,694. आणि तिथून आपल्याला डायरेक्ट जे मोठी मुवमेंट भेटली
ही 25,776 रुपयापर्यंतची मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. म्हणजे आपण या ठिकाणी आपल्या इंडेक्स बेस साठीही हा जो मी सांगितलाय फॉर्म्युला तो वापरू शकता आणि त्यानंतर आपल्या ऑप्शन मध्ये वापरू शकता. तेव्हा आता हे मी तुम्हाला कॉलचं सांगितलंय. आता पुट साठी तुम्हाला पुढच्या चार्टवरती सेम हाच तुम्हाला जो आहे फॉर्म्युला आहे तो वापरायचा आहे. ओके. तर या अशा पद्धतीने जर आपण समजा मी हा सांगितलेला फॉर्म्युला जर वापरला तर त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मध्ये काम करणं सोपं जाईल. अर्थातच हा सगळा व्हिडिओ जो होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशन पर्पज म्हणून बनवलाय. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके. आणि तेव्हा इथे थांबतोय आणि परत भेटूया आपण नवीन विषयासह.